मम्मी गेली ते आज मोठा ट्रॅक्टर घेऊन बागात गवत आणायला, पण मम्मीने डायरेक्ट तारकाठीच उकडून टाकली भो. तेवढ्यात बाबा मम्मीला म्हणले, काय रे ते तोडले बांबू? अहो ते मी वजे आणायला चालले होते, ते ट्रॅक्टर गुतला बांबू मध्ये. आता तू जरा ध्यानावर काम करायचं ना, प्रत्येक वेळेला तोडफोड करते. किती वेळ बांबू बांधीत बसायची? मोठा ट्रॅक्टर आहे, मग ते वळायला अडचण येणारच आहे ना. जाऊन दे, आता आहे ना आपण प्रत्येक वेळेला अडचणची मोठ्या ट्रॅक्टरची, आपण छोटा ट्रॅक्टरच घेऊन टाकू. हा मग काय ते कायमच फुलं गाडा, त्याच्यापेक्षा आपण छोटा ट्रॅक्टर घेऊन टाकू. सगळे ज्या त्याच्या कामात राहते, मग घरी लेबर जरी आले कामाला तरी त्यांना ट्रॅक्टर नसन चालवते तर मम्मीच चालवती. बाबांनी डायरेक्ट उभा राहूनच मम्मीला ट्रॅक्टर शिकवला. आता ट्रॅक्टर घ्यायला जायचं म्हणलं मग मी डायरेक्ट दुधासारखेच वाईट कपडे घालून आलतो. सगळे म्हणायला लागले, पण अरे महेश आपला ट्रॅक्टर घ्यायचा कुठे? मी पण त्यांना म्हणलं आपल्या मशिनरींचं माहेर करणार राहत आहे, आपल्याला तिथंच ट्रॅक्टर घ्यायचंय. राहता कोर्ट समोर रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी दंडवते ट्रॅक्टर्स आहे, आपल्याला इथंच ट्रॅक्टर घ्यायचंय. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यांच्या 12 शाखा आहे. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्या अवजारांची माहिती घेतली आणि पहिली ट्रॅक्टरची माहिती घेतली. शोरूमचे जे ओनर होते त्यांचा स्वभाव एक नंबर होता. मग काय आम्ही ऑफिस मध्ये बसून थोडी चर्चा केली. त्याचबरोबर यांच्याकडे ट्रॅक्टरचे सगळे संघ आणि थ्रेशर वगैरे सगळे मशिनरी यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर सगळे ट्रॅक्टर मशीन बघितल्यानंतर आम्हाला व्हीएसटीचा हा छोटा ट्रॅक्टर पसंत पडला होता. 2.1 मीटरचा टर्निंग रेडियस होता. मग काय म्हणलं जागेच वळणार आता लाईनीमध्ये. बाबा सोबत होते त्याच्यामुळे मग काय डायरेक्ट कॅश डील केली ट्रॅक्टरची. ट्रॅक्टर तर डायरेक्ट पूर्ण सजूनच तिथं उभा होता. पूजा वगैरे केली. बाबांनी नारळ फोडून डायरेक्ट ट्रॅक्टर आता आपल्या नावावर करून घेतला होता. बरं ऐका ना, तुम्हाला एक ना ऑफर विषय सांगतो. यांच्याकडे जर तुम्ही गुढीपाडव्याला ट्रॅक्टर घेतला तर तुम्हाला ना रोटावेटर फ्री बॅटरी, त्याच्यामुळे चान्स पण सोडायचा आणि ऑफर पण सोडायची नाही बरं का. आता महेश डायरेक्ट ट्रॅक्टर बसलेला आहे. ट्रॅक्टरचं दर्शन घेऊन आता डायरेक्ट व्हीआयपी मध्येच ट्रॅक्टर घरी घेऊन जाणार आहे भाऊ आपण. बाबा म्हणले चला आता मी ट्रॅक्टर घेतो. म्हणलं घ्या मग काय. आता डायरेक्ट तुम्ही दंडवते ट्रॅक्टर्सला नक्की येऊन व्हिजिट करा बरं का. त्यांचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर कॅप्शन मध्ये दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. बरं आता ट्रॅक्टरच्या खुशीत व्हिडिओ लाईक करा आणि अकाउंटला फॉलो करून घ्या.